बांद्रा रिक्लेमेशनची जी जागा आहे 29 एकर ती अदानी यांना डेव्हलपमेंटसाठी तुमच्या इमारती बांधण्यासाठी त्यासाठी एल&टी देखील निवेदन दिला होता आणि टर्न ओव्हर पाहिलं तर अदानी यांनाच भेटणार असं विरोधकांकडून बघा, गौतम अडाणी आणि भारतीय जनता पक्ष वेगळे नाही. इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो विषय सुप्रीम कोर्टाने फटकार लावलेली आहे आणि ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेऊन भारतीय जनता पक्षाची तिजोरी भरली आहे त्यांची नावं जाहीर करा. ही जी सूचना व आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे त्याच्यामध्ये अडाणीचं नाव सगळ्यात वर आहे. मला खात्री आहे अशा प्रकारचे ठेके द्यायचे आपल्या उद्योगपतींना आणि त्या बदल्यात शेकडो कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घ्यायचे निवडणूक निधी म्हणून, हा भारतीय जनता पक्षाचा गोरखधंदा आहे. गोरखधंदा. आणि म्हणून तर हजारो कोटी रुपये त्यांच्या तिजोरीमध्ये आज जमा आहेत. आमच्याकडे नाही आहेत, आमच्या पक्षाकडे नाही आहेत, किंवा काँग्रेसकडे नसावेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसावेत, डाव्यांकडे नसावेत, पण त्यांच्याकडे आहेत. मिठागराची जमीन मोदीला म्हणजे अडाणींना, धारावी अडाणींना, आता बांद्रा रिक्लेमेशनचा भूखंड उद्धव साहेबांनी ह्याच्यावरती आधीच हल्ला केला होता. अडाणींना, अख्खी मुंबई अडाणींना. म्हणजे मुंबईचं नाव उद्या बदलून बरं का अडाणी नगर केलं तर 106 हुतात्मे ज्यांनी मुंबईसाठी हौतात्म्य दिलंय त्यांना स्वर्गामध्ये पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल किंवा हौतात्म्य पत्करावं लागेल. काय करतात तुमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमानी, हिंदुत्व रक्षक, काय करतायत काय कोल्हापुरात बसून? अख्खी मुंबई एका उद्योगपतीच्या घशात चालली आहे आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय आणि हे दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत. हे सगळे चोर महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहेत. अख्खी मुंबई घशात घालतायत गौतम अडाणींचा. आणि सुप्रीम कोर्टानं जो काल निकाल दिलेला इलेक्ट्रॉल बॉन्डचा तो भारतीय जनता पक्षाचा मुखवटा फाडणार आहे आणि त्याच्यामध्ये जी नावं जाहीर होतील हे बघा तुम्ही कोणाची नावं येत आहेत ते. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.